हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता हिवाळा चालू झालेला आहे म्हणून मी आज जाणार आहे विंटर शॉपिंगसाठी. सकाळचा टाईम भरपूर थंडी वाजत होती म्हणून आम्हा दोघांनाही भूक लागली होती. मग आनंदाने मी मस्त नाश्ता केला आणि मी निघाले बसस्टँड जाण्यासाठी. रिक्षा करून मी बसस्टँडला पोहोचले, पण बसस्टँडला भरपूर गर्दी होती आणि मला ज्या गाडीने जायचं होतं त्या गाडीचा मी 2 तास वेट केला. फायनली 2 तासानंतर मला गाडी भेटली आणि गाडीमध्ये जागाही भेटली. कारण त्या दिवशी होती मुक्ताईनगरला वारी. मुक्ताईची वारी होती त्यामुळे भरपूर गर्दी होती. माझ्या साईडने एक आजी बसल्या होत्या, म्हणजे मी त्यांना जागा दिली म्हणून त्यांनी मला फराळ दिलं खायला. त्या आजीसोबत मी बराच वेळ गप्पा केल्या होत्या म्हणून त्या आजीला मी आवडले आणि त्यांनी मला फराळ खायला दिलं. आणि फायनली मी पोहोचले माझ्या डेस्टिनेशनवर. मी पोहोचले बऱ्हाणपूरला आणि जिथलं जेवण मला आवडतं तिथे मी जेवायला गेले. छोटीशी हॉटेल आहे पण तिथली टेस्ट म्हणजे माझी फेवरेट टेस्ट आहे ती, त्यामुळे मी तिथे जेवायला गेले. मस्तपैकी मी जेवण केलं आणि जेवण करता करता माझ्या भावांना खूप जास्त मिस केलं. कारण लास्ट टाईम जेव्हा मी इथे जेवायला गेले होते तेव्हा राज, शंतनू आणि आनंद माझ्यासोबत होते. जसं माझं इथलं जेवण फेवरेट आहे तसंच राजचंही इथलं जेवण फेवरेट झालं म्हणून मी त्याला खूप जास्त मिस केलं. मस्तपैकी पोटभर जेवण करून मी आले बसस्टँडवर. तर बसस्टँडवर या ब्लॅक फळाचं दुकान लागलेलं होतं. हे जे ब्लॅक आहे ते त्याचं नावही मला माहिती नाही आणि मी याच्या आधी कधी खाल्लेलंही नव्हतं म्हणून मी ते ट्राय केलं. खाऊन बघितलं पण त्याची टेस्ट अशी वेगळीच आहे, म्हणजे सांगता येणार नाही. पण मला काही एवढं विशेष असं ते आवडलंही नाही म्हणून मी एकच खाल्लं आणि ठेवून दिलं. आणि मग मी निघाले शॉपिंग करण्यासाठी मॉलला. या मॉलला मी बऱ्याच वर्षापासून शॉपिंग करते. तिथे खूप छान क्वालिटी मिळते आणि प्राईजही आपल्या बजेटमध्ये असते म्हणून मी तिथंच जाते. तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा. हॅलो गाईज, तर मी पोचले आहे आता शोच्या ठिकाणी. आता मी चेंज करते आणि रेडी होते फास्ट. आणि मी आता झालेली आहे रेडी. म्हणजे असं काही हे घालायचं असं काही प्लॅन नव्हता याच्यावर, साडीवर असं काही लुक करायचा प्लॅन नव्हता. पण साडी एवढी मोठी ती की 1 तास झाला मला साडीच घालता नाही येते. सगळे चेहऱ्याचे 12 वाजले, त्यात काही विषयच नाही. पण तरी आता कशी तरी मी रेडी झाले आणि मी आता जाते स्टेजवर. तर आता वाजले आहेत रात्रीचे 11. तरी 7 वाजेपासून आम्ही इथं गाणं म्हणतोय, पण इथं काय प्रोग्राम संपायचं नाव नाही घेते. त्याच्यामुळे मी रूममध्ये गेले, चेंज करून आले. आता मी जाणार घरी. गेलं किती गाणे म्हणायचे, रात्रभर म्हणत बसतील. आम्ही इथे आहे सँडविचच्या काउंटरवर जेवायला बसलो आता. तर आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि फायनली शंकरमल घ्यायला आला. असं जीवाला असं एकदम भारी वाटलं की नाही भाई आपल्याला मित्र आहे पक्कावाला एकदम. म्हणजे एवढ्या थंडीमध्ये आला तो, स्वेटर घालून आला पण आला. लय भारी वाटू राहिलं मला की तो 12 वाजता मला घ्यायला आला. आता या दोघांचं काहीतरी चालू आहे. अरे बापरे, प्रेम. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा थोडा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.